आपली संपूर्ण न्यायव्यवस्था ती एकाच गोष्टीवर उभी आहे, सत्य. पण विचार करा, जेव्हा याच सत्यावर हल्ला होतो तेव्हा काय होतं? आज आपण कायद्याच्या याच गुंतागुंतीच्या जगात डोकावून पाहणार आहोत. तर मग सुरुवात एका अगदी सोप्या पण महत्त्वाच्या प्रश्नानं करूया. खोटं बोलणं आणि गुन्हा यात नेमका फरक काय? कारण बघा, प्रत्येक खोटं हे काही गुन्हा नसतं, पण काही खोट्या गोष्टी अशा असतात ज्या आपल्या संपूर्ण न्यायव्यवस्थेचा पायाच हलवू शकतात. चला तर मग सगळ्यात बेसिक गुन्ह्यापासून सुरुवात करू. म्हणजे जेव्हा एखाद्या व्यक्तीला कायद्यानं खरं बोलायलाच हवं, शपथेवर, पण तरीही ती व्यक्ती खोटं बोलते, तेव्हा नेमकं काय होतं? कायद्याची भाषा जरा अवघड वाटू शकते नाही का? पण हे अगदी सोपं आहे. समजा कोणी शपथेवर आहे आणि त्यांना पक्क माहीत आहे की ते जे बोलतायत ते खोटं आहे, तरीही ते बोलतात, तर हाच तो खोटा पुरावा देण्याचा गुन्हा. आणि हे फक्त तोंडी बोलण्यापुरतं नाही, कोणत्याही प्रकारे खोटं विधान केलं तरी ते याच कायद्याखाली येतं. आता हे उदाहरण बघा, यातून सगळं अगदी स्पष्ट होईल. इथे अला वाटतंय की तो एका चांगल्या कामासाठी म्हणजे बच्या मदतीसाठी खोटं बोलतोय, पण त्याने न्यायालयात जे खोटं विधान केलं ना, त्यामुळे तो गुन्हेगार ठरला. सगळ्यात महत्त्वाचं काय, तर उद्देश कितीही चांगला असो, शपथेवर खोटं बोलणं हा गुन्हाच आहे. बरं, आतापर्यंत आपण बोललो फक्त खोटं बोलण्याबद्दल. पण विचार करा, जर कोणी याच्या एक पाऊल पुढे गेलं तर, म्हणजे फक्त खोटं बोलायचं नाही, तर चक्क खोटा पुरावा तयार करायचा. चला आता हा पुढचा आणि जास्त गंभीर प्रकार पाहूया. आणि हा प्रश्न आपल्याला विषयाच्या एका खोल आणि गंभीर भागाकडे घेऊन जातो. कारण आता हा फक्त शब्दांचा खेळ राहिलेला नाहीये. ही तर आहे जाणीवपूर्वक केलेली फसवणूक, न्यायाची दिशाभूल करण्यासाठी थंड डोक्याने केलेली एक कृती. तर या दोन्हींमधला फरक समजून घेऊया. खोटा पुरावा देणे म्हणजे काय, तर तोंडी खोटं बोलणं. पण खोटा पुरावा रचणे म्हणजे मुद्दाम अशी परिस्थिती निर्माण करणं किंवा अशी वस्तू तयार करणं जी स्वतःच एक खोटं आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर एकात खोटं सांगितलं जातं आणि दुसऱ्यात खोटं तयार केलं जातं. हाच तो महत्त्वाचा फरक आहे. ही उदाहरणं पाहिली की पुरावा रचणे म्हणजे काय हे लगेच लक्षात येईल. म्हणजे बघा, एखाद्याला अडकवण्यासाठी त्याच्या सामानात दागिने ठेवणं, हिशोबाच्या वहीत खोटी नोंद करणं किंवा अगदी खोट्याच्या खोटं पत्र तयार करणं, या सगळ्या गोष्टी का केल्या जातात? तर फक्त आणि फक्त फसवण्यासाठी आणि न्यायाला चुकीच्या दिशेने नेण्यासाठी. ठीक आहे, आपण गुन्हे तर पाहिले, पण या गुन्ह्यांचे परिणाम काय होतात? कारण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, कायद्याच्या जगात प्रत्येक खोट्याची किंमत चुकवावीच लागते. आणि ही किंमत गुन्हा किती गंभीर आहे आणि त्याचे परिणाम किती वाईट होऊ शकतात यावर ठरते. तर सुरुवात होते कलम 229 पासून. यानुसार कोर्टाच्या कामकाजात जर कोणी खोटा पुरावा दिला किंवा तयार केला तर त्याला 7 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि दंड होऊ शकतो. पण थांबा, ही तर फक्त सुरुवात आहे. हे प्रकरण इथेच थांबत नाही. आणि ही शिक्षा अजून वाढत जाते. कसं? ते पाहूया. जर हा खोटा पुरावा एखाद्या मोठ्या गुन्ह्यासाठी दिला गेला असेल, म्हणजे असा गुन्हा ज्याची शिक्षा जन्मठेप किंवा 7 वर्षांपेक्षा जास्त आहे, तर खोटा पुरावा देणाऱ्यालाही तीच शिक्षा होऊ शकते जी मूळ गुन्हेगाराला झाली असती. आणि जर तो गुन्हा मृत्यूदंडाच्या शिक्षेचा असेल तर मग प्रकरण खूपच जास्त गंभीर होतं. आणि आता येतो सर्वात धक्कादायक आणि गंभीर परिणाम. कलम 230 असं सांगतं की जर एखाद्याच्या खोट्या पुराव्यामुळे एका निरपराध व्यक्तीला फाशीची शिक्षा झाली आणि ती शिक्षा दिली गेली, तर तो खोटा पुरावा देणाऱ्या व्यक्तीलाही मृत्यूदंडाची शिक्षा होऊ शकते. विचार करा या गुन्ह्याचं गांभीर्य किती मोठं आहे. चला आता कोर्टाच्या 4 भिंतींच्या बाहेर येऊया आणि अशा गोष्टींबद्दल बोलूया ज्या अगदी सुरुवातीपासूनच न्यायाच्या मार्गात अडथळे निर्माण करतात. कारण खरं तर गुन्हा फक्त कोर्टातच नाही तर बाहेरच्या जगातही लपवला जातो. फसवणुकीचं हे जाळं किती मोठं आहे बघा. यात फक्त कोर्टात खोटं बोलणं एवढंच येत नाही, तर खोटा पुरावा देण्यासाठी कोणाला तरी धमकावणं, पुरावा खोटा आहे हे माहीत असूनही तो वापरणं आणि गुन्ह्याचे पुरावेच गायब करून टाकणं, या सगळ्या गोष्टी गुन्हा आहेत. आणि हा जो पुरावा नाहीसा करण्याचा गुन्हा आहे ना, तो खूप महत्त्वाचा आहे. यात काय होतं? तर गुन्हा घडलाय हे माहीत आहे, तरीसुद्धा फक्त आरोपीला वाचवण्यासाठी पुरावे नष्ट केले जातात. किंवा मग जिथे गुन्हा घडला त्या जागेचीच मोडतोड केली जाते. हा गुन्हा सिद्ध व्हायचा असेल तर 3 गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. 1. गुन्हा घडला आहे हे माहीत असलं पाहिजे. 2. तो पुरावा नाहीसा करण्याची कृती घडली पाहिजे. आणि 3. सगळ्यात महत्त्वाचं, हे सगळं करण्यामागचा उद्देश आरोपीला वाचवणं हाच असला पाहिजे. हेतू खूप महत्त्वाचा आहे. हे उदाहरण बघा, यातून या गुन्ह्याचं भीषण स्वरूप समोर येतं. इथे अने स्वतः खून केलेला नाहीये, पण त्याला माहीत आहे की बने खून केलाय.
तरीही तो बला वाचवण्यासाठी मृतदेह लपवायला मदत करतो. यामुळे तो सुद्धा तितकाच गंभीर गुन्हेगार ठरतो. तर मग या सगळ्या कायद्यांमागे एकच मोठा उद्देश आहे, तो म्हणजे आपल्या संपूर्ण न्यायव्यवस्थेचं आरोग्य चांगलं ठेवणं. चला आता शेवट करताना हे सगळं का महत्वाचं आहे हे समजून घेऊया. लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही आहे की हे कायदे फक्त कोणाच्या तरी वैयक्तिक खोटेपणाबद्दल नाही, तर हे आहेत संपूर्ण कायदेशीर प्रक्रियेवरचा आपला विश्वास टिकवून ठेवण्याबद्दल. कारण विचार करा, जर पुराव्यांवरच विश्वास उरला नाही तर मग न्यायाची अपेक्षा तरी कशी करणार. शेवटी एक प्रश्न, जर कायदा आपली ढाल असेल तर काय होईल जर ही ढालच खोटेपणाच्या पायावर उभी असेल. कारण एक गोष्ट नक्की, जेव्हा सत्याचा पायाच डळमळीत असतो तेव्हा न्यायाची इमारत जास्त काळ उभी राहू शकत नाही. यावर नक्की विचार करा.